नमस्कार, स्वागत आहे तुमचं संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये। आज आपल्याला मुगाच्या ओल्या शेंगांच्या दाण्यांची चविष्ट अशी चटणी करायची आहे। ही चटणी पौष्टिक तर असतेच, पण अतिशय चविष्ट अशी होते। आणि नवीन आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब केलेले नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या व न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला शेअर करावासा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता चविष्ट अशी चटणी बनवूया। आज आपण मुगाच्या ओल्या शेंगांच्या दाण्यांची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी ह्या मुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे मुगाच्या शेंगा नसतील तर सुके अखंड मूग भिजवून ही चटणी करता येऊ शकते। आपण आता ह्या मुगाच्या शेंगांमधून दाणे काढून घेऊ। सर्व शेंगांमधून आपण दाणे काढून घेतलेले आहेत। आळ्या वगैरे असू शकतात, त्यामुळे हे दाणे आपण निवडून घेणार आहोत व पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आता आपण हे दाणे भाजून घेणार आहोत। मुगाचे दाणे कच्चे राहणार नाहीत अशा प्रकारे भाजून घ्या। दाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता आपण वाटणसाठी इतर मसाले बघून घेऊया। या 5-6 आपण हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार घ्या। हे 3 टेबलस्पून आपण जिरं घेतलेलं आहे। 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे। 20-25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। साधारण 1 इंच आलं घेतलेलं आहे। आता हे सर्व मसाले आपण दळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। ह्या सर्व मसाल्यांना दळून आपण जाडसर वाटण करून घेणार आहोत। मिक्सरमध्ये दळताना पाणी वगैरे घालायचं नाही। आपला मसाला दळून तयार आहे। आता आपण भाजून ठेवलेले मुगाचे दाणेही दळून घेणार आहोत। मुगाचे दाणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। आता ह्या मुगाच्या दाण्यांनाही आपण पाणी न घालता जाडसर असं दळून घेणार आहोत। हे दाणे दळले जात नसतील तर थोडंसं पाणी घातलं तरी चालू शकतं, पण हे कोरडंच करायचं आहे आपल्याला। हे बघा, अशा प्रकारे आपण भाजलेले मुगाचे दाणे दळून घेतलेले आहेत। हा आपला वाटणचा मसालाही तयार आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यात 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। थोडं तेल जास्त वापरायचं। आता तापलेल्या तेलामध्ये आपण दळून ठेवलेले मसाले घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठही घालून घेऊ, म्हणजे आपल्या मसाल्यांना व्यवस्थित लवकर फोडणी बसेल। आता मंद गॅस करून आपण व्यवस्थित फोडणी बसू देणार आहोत। मसाल्यांना व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आता आपल्याला आपण दळून ठेवलेले मुगाचे दाणे घालून घ्यायचे आहेत। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण मुगाचे दाणे हे भाजून मग दळलेले होते, म्हणजे हे शिजलेले होते, त्यामुळे आपल्याला ही चटणी जास्त शिजवण्याची गरज नाही। अगदी 5 मिनिटं आपण परतल्यानंतर ही चटणी तयार आहे। नक्कीच करून बघा मुगाच्या ओल्या शेंगांच्या दाण्यांची चटणी। ही चटणी पौष्टिक तर असतेच, पण अतिशय चविष्ट अशी होते। आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या।
फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावा असा वाटला तर नक्कीच शेअरही करा. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.